सरकारतर्फे तरुणांसाठी कोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत? आम्ही एक महाजॉब म्हणून वेबसाईट सुरू केली, पोर्टल. आमच्या MIDC तर्फे ती आहे. आणि सगळ्या उद्योजकांना एका ठिकाणी आणलं आहे. म्हणजे कसं आहे, जॉब सीकर्स आणि जॉब गिव्हर्स ह्या दोघांना आम्ही महाजॉब्स ह्या पोर्टलवर एकत्र नोंदवलं. 3.5 लाख एवढ्या इच्छुकांनी आमच्याकडे नोंदणी केली आहे. आणि हजारो कंपन्यांनी त्याच्यावर नोंदणी केली. त्यांना कशा प्रकारचे कामगार पाहिजेत. हा प्लॅटफॉर्म अतिशय यशस्वी झालेला आहे. तर माझी ज्यांना जे रोजगार इच्छुक आहेत त्यांना विनंती आहे की महाजॉब्स या पोर्टलवर जा, तुम्ही ताबडतोब तिथे नोंदणी करा. तुम्हाला एक क्रमांक आम्ही देतो आणि तुमच्याबरोबर संवाद ठेवतो. खेडेगावातील लघु उद्योजकांना बाजारपेठ कसं उपलब्ध करून दिलं जातं? अनेकांना असं वाटतं की प्रगती म्हणजे शहर, आम्ही शहराकडे धावा. पण खरंच तशी काही आत्ता तरी गरज नाही. आता कुठेही आपला मोबाईल लागतो, कुठूनही कुठेही बोलता येतं, संपर्क करता येतं. गाव सोडण्याची गरज नाही. गावामध्ये सुद्धा ही प्रतिभा आहे, कला आहे, कारागिरी आहे. हे जे कसब आहे, हे कसब रक्तात आहे, की त्या मातीत आहे. त्याला थोडंसं प्रोत्साहन आणि उत्तेजन पाहिजे. महिला आर्थिक विकास महामंडळ ते, खादी आणि ग्रामोद्योग विकास महामंडळ ते, आणि आयकिया नावाची एक कंपनी आहे. आयकिया ब्रँड हा जगप्रसिद्ध ब्रँड, फर्निचरसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी नव्या मुंबईमध्ये फार मोठी टोलेजंग शोरूम उभी केली आहे, वर्कशॉप उभं केलेलं आहे. ते नुसतं फर्निचर देत नाहीत, तर गृह सजावटीसाठी लागणाऱ्या अनंत वस्तू त्यांच्याकडे उपलब्ध असतात. ह्या स्थानिक आहेत सगळ्या वस्तू, ह्या बाहेरून नाहीत, परदेशातून. परदेशातून ते संकल्पना आणतात, वस्तू सगळ्या इकडेच बनवतात आणि बनवून घेतात. तर आम्ही आमचे जे खादी ग्रामोद्योगतर्फे उदबत्त्या बनवणारा असेल किंवा टेबलावर ठेवण्याच्या छोट्या छोट्या वस्तू असतात, गृह सजावटीच्या वस्तू आहेत, हे करणारे कारागीर आमच्या महिला आर्थिक विकास महामंडळाशी जोडलेले आहेत. आम्ही असं त्यांची आता भागीदारी करून देतो. तुम्ही गावात राहून तुमचं काय जे करताय, तुमचं जे कसब आहे, कौशल्य आहे, ते तिथेच वापरा. गावातलंच कच्चा माल, रॉ मटेरियल तिथलंच. आणि मार्केटिंगची जी चिंता असते ती अशा मोठ्या कंपन्या आयकियासारख्या त्याच्यात भागीदार झाल्यानंतर ही चिंता दूर जाते. हल्लीच्या पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? माझ्या अंगणाच्या बाहेर मी जाणार नाही, ही वृत्ती आता ठेवून उपयोग नाही. जग खुलं झालेलं आहे आणि तंत्रज्ञानाने ही दरवाजे सगळे उघडलेत. त्यामुळे जिथे संधी आहे तिथे गेलं पाहिजे, ते आव्हान स्वीकारलं पाहिजे. जर परराज्यातले लोक इकडे येऊन काम करू शकतात, शोधतात आणि त्यांना मिळतं काम, तर आपल्याला का मिळणार नाही? मला तर असं वाटतं आपण आपल्या पूर्वजांची थोडी आठवण ठेवली पाहिजे. अटकेपार झेंडे लावणारे मराठे ह्याच मातीत जन्मले. त्यांनी जर मी महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर जाणार नाही असं ठरवलं असतं, तर मराठी साम्राज्य असं अटकेपार आणि ती जी संस्थानं तयार झाली, मग बडोदा असेल, इंदूर असेल, भोपाळ असेल, अगदी पानिपतपर्यंत आणि दिल्ली तख्तसुद्धा आपल्या महाराष्ट्राने राखलं. बंगालपर्यंत आपण धडक मारली. ही धडक मारणाऱ्या मराठ्यांमध्ये ती हिंमत तेव्हाही होती, आजही आहे. आज जर त्याच्यावर काही थोडीसे झाकोळलेलं असेल तर ते जरा अवगुंठन जरा फेकून दिलं पाहिजे आणि एका हिमतीने बाहेर आलं पाहिजे. जिथे काम असेल तिथे मी माझे जे काही माझ्यातलं जे टॅलेंट आहे, माझ्यातलं जे कौशल्य आहे ते पणाला लावेन, अशी जिद्द बाळगली तर चारी बाजूने संधी आज उभ्या आहेत. गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात का गुंतवणूक करावी? महाराष्ट्र हे भारतातलं सगळ्यात प्रगत, म्हणजे औद्योगिकदृष्ट्या सगळ्यात प्रगत आणि अगदी आघाडीवरचं राज्य आहे. ही आघाडी आज नाही मिळाली, ही गेल्या 50-60 वर्षाची तपश्चर्या आहे. महाराष्ट्रामध्ये औद्योगिक वातावरण चांगलं आहे. आपल्याकडे जमीन, वीज, पाणी दर्जेदार आहे सगळं, आणि सगळ्या सुविधा मिळतात, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. दुसरं, महाराष्ट्राची जमेची बाजू कोणती आहे? आपल्याकडे कुशल मनुष्यबळ आहे. महाराष्ट्रामध्ये आज दर वर्षाला 10 लाख ग्रॅज्युएट्स निरनिराळ्या शाखांमधून पदव्या हातात घेऊन बाहेर पडतात. हे प्रशिक्षित सुशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे. आणि आपल्याकडे औद्योगिक शांतता आहे, शिस्त आहे, गोंधळ गडबड नाही. त्यामुळे परदेशातले जे गुंतवणूकदार आहेत, जेव्हा भारतामध्ये त्यांना उद्योग करायचा आहे, गुंतवणूक करायची आहे, तेव्हा ते शोध घेतात आणि शेवटी निर्णय करतात आपली गुंतवणूक महाराष्ट्रात.
म्हणून आम्ही महाराष्ट्राला म्हणतो मॅग्नेटिक महाराष्ट्र, की दरवर्षी जी विदेशी गुंतवणूक येते देशामध्ये त्याच्यातली 30% जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते.